नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BA अंतर्गत येणारा एक महत्त्वाचा कोर्स पाहणार आहोत, जो आहे BA मॅथमॅटिक्स. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, कोणी हा कोर्स चूज केला पाहिजे, याची एलिजिबिलिटी काय, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे कोणती नोकरी लागू शकते, तुमच्यासाठी काय काय संधी उपलब्ध असतात, या सर्व गोष्टींची चर्चा किंवा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे किंवा कोणत्या गोष्टींवर या कोर्समध्ये फोकस केला जातो. तर बघा, मॅथमॅटिक्स या विषयावर डिपेंडेंट हा कोर्स आहे. याच्यामध्ये पूर्ण गोष्टी या मॅथमॅटिक्सशी रिलेटेड असतात. तुम्हाला जर मॅथमॅटिक्स या विषयामध्ये आवड आहे तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. याच्यामध्ये थेरॉटिकल नॉलेज, जे तात्विक नॉलेज असतं, ॲज वेल ॲज अप्लाइड नॉलेज सुद्धा याच्यामध्ये दिलं जातं. याच्यामध्ये अल्जेब्रा, जे ही इक्वेशन्स असतात मॅथमॅटिक्सचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला पाहायला भेटतो, जो डिटेलमध्ये शिकवला जातो. मित्रांनो, हा एक रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे आणि याचा कालावधी आपल्याला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणती एलिजिबिलिटी लागते किंवा तुम्ही काय केलं पाहिजे. तर बघा, हा BA अंतर्गत येणारा कोर्स आहे, म्हणून हा आर्ट्स अंतर्गत येतो. जो मॅथमॅटिक्स हा विषय आहे, तुम्हाला असे वेगळ्या सायन्स मध्ये सुद्धा जे आहेत असा कोर्स पाहायला भेटतो, जसं BSc मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्स रिलेटेड ऑनर्स मॅथमॅटिक्स सारखे कोर्स पाहायला भेटतात. पण हा BA अंतर्गत येतो. तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून तुमची फक्त 12वी पूर्ण करणे गरजेचे आहे किंवा तुम्ही आर्ट्स मधून सुद्धा 12वी कंप्लीट केलेले असेल तरी तुम्ही याला इझिली ऍडमिशन घेऊ शकता. याचे जे ऍडमिशन प्रोसेस आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, पण याची एलिजिबिलिटी एवढीच आहे, 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स. जर तुम्ही SC, ST, OBC, EWS या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त जी टक्केवारी असते त्याच्यामध्ये सूट दिली जाते. सो मेक शुअर 12वी मध्ये तुम्हाला चांगले मार्क पडावे किंवा पडलेले असावे. 50 to 60% आतमध्ये तुम्हाला मार्क असतील तर कोणत्याही महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या कॉलेजमध्ये तुम्हाला याचे इझिली ऍडमिशन मिळून जाईल. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत आणि थोडी सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला जेही कॉलेज जिथेही हा कोर्स प्रोव्हाइड केला जातो किंवा शिकवला जातो, अशा कॉलेजेसची लिस्ट तयारी करावी लागेल. आता ही कॉलेजेस काय काय असणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. सर्वप्रथम त्या कॉलेजचे नोटिफिकेशन जे निघतात त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. दरवर्षी ज्यावेळेस तुमची 12वी कंप्लीट होते त्याच्या 2 ते 3 महिन्यानंतर किंवा दरवर्षीच्या मिडल मध्ये तुम्हाला याचे ऍडमिशन स्टार्ट होताना पाहतील. याची नोटिफिकेशन निघतात, त्या नोटिफिकेशनवर तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल आणि डायरेक्टली तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन जे आहे तुमच्या मार्कच्या बेसिसवर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला 2 प्रोसेस पाहायला भेटतात. एक असतं डायरेक्ट ऍडमिशन, दुसरं असतं मेरिट बेस्ड ऍडमिशन. मेरिट बेस्ड ऍडमिशन बद्दल काय असतं, तर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला इतर युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स करायचा आहे तर तिथे एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. कॉलेज स्तरावरची असते, सोपी असते. 11वी 12वी मध्ये जे तुम्ही अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे आणि ज्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेणार आहात त्या बेसिसवरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला जिथं ऍडमिशन दिलं जातं. पण यासाठी मेरिट मध्ये येणं आणि चांगले मार्क्स घेणं गरजेचं असतं. ही परीक्षा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देऊ शकता. कॉम्प्युटरवर तुम्ही प्रॉक्टेड मेथड पद्धतीने सुद्धा ही परीक्षा देऊ शकता. हे तुमच्यावर आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, तुम्ही डायरेक्टली तुमच्या 12वीच्या मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता. म्हणून याच्यामध्ये आपल्याला 2 पद्धती ज्या आहेत त्या पाहायला भेटतात. एक म्हणजे डायरेक्ट ऍडमिशन आणि दुसरे मेरिट बेस्ड ऍडमिशन. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. हा रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. तुम्ही ज्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहात तर तिथे तुम्हाला स्ट्रिक्टली हे कॉलेज जे आहे ते पूर्ण रेग्युलर दररोज करावे लागेल. तुम्हाला 80 to 85% प्रेझेंटी द्यावे लागेल, कारण हा एक अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे. मॅथमॅटिक्स हा असा विषय आहे तुम्ही सेल्फ स्टडी करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अध्ययनाची गरज असते, तुम्हाला शिकवलं जावं लागतं, तुम्हाला ते एक्सप्लेनेशन पाहिजे असतं आणि सर्व मॅथमॅटिक्स डिपेंडेंट कोर्स आहे. आपण याचे सब्जेक्ट पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जर मेनली आपण पाहिलं तर तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. म्हणजे एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर. जे तुमचं कॉलेज असतं ते 6 महिन्याला एक सेमिस्टर पूर्ण करतं. आता सेमिस्टर वाईज तुम्हाला सिलेबस शिकवला जातो. म्हणजे काही पार्ट जो असतो तो बेसिक असतो, पुन्हा तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये थोडं ऍडव्हान्स लेवलचं शिकवलं जातं आणि एंड पर्यंत तुम्ही याच्यामध्ये जे आहे फील्डमध्ये पूर्णपणे एक्सपर्ट होतात किंवा तुम्हाला इंडस्ट्री रेडी बनवलं जातं. 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट जे असते ते मिळते. म्हणजे हे पूर्ण मॅथमॅटिक्स BA तुम्ही कंप्लीट केलेलं आहे.
हे सर्टिफिकेट मिळते, हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, पुढे हायर एज्युकेशनसाठी. तसेच तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब सुद्धा मिळू शकता. आता ह्याच्या जॉब्स कोणत्या, याचा सिलेबस कोणता किंवा संधी काय, ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. हे लक्ष द्या की तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये हा कोर्स करायचा असेल तर व्हेरियस ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस याचे पाहायला भेटतील. याच्यामध्ये पुणेमध्ये पाहिलं तर SP कॉलेज आहे, सर परशुराम कॉलेज आहे. तसेच तुम्हाला रुईया कॉलेज मुंबईचं पाहायला भेटतं. तसंच आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मुंबईमध्ये पण आहे. पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आर्ट्सचे कॉलेज आहेत जिथे ह्या मॅथमॅटिक्सचा जो कोर्स आहे तो प्रोव्हाइड केला जातो. स्क्रीनवर तुम्ही जे पूर्ण लिस्ट आहे ते पाहू शकता व्हिडिओला पॉज करून. महाराष्ट्राच्या बाहेर ज्याही युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही नाव घ्याल, जसं DU युनिव्हर्सिटी असेल, कोयंबतूर युनिव्हर्सिटी असेल किंवा पंजाब युनिव्हर्सिटी असेल, LPU असेल, याही ठिकाणी तुम्हाला याचे जे ॲफिलिएटेड कॉलेज असतात किंवा याच्या अंडर येणारे सर्व कॉलेजेस, इथे हा कोर्स ऑफर केला जातो. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की कोणत्या कॉलेजमधून तुम्हाला कोर्स करायचा आहे आणि कशा प्रकारे करायचा आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, जर तुम्हाला संधी आहे की हा कोर्स तुम्ही बाहेर करू शकता, तर नक्की तुम्ही हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर करा. पण तुमच्याकडे संधी नाहीये, प्रॉपर रिसोर्सेस नाहीयेत, म्हणजे रिसोर्सेस म्हणण्याचा अर्थ की पैसा, कारण ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही हायर कॉलेजेस निवडताल तर तुम्हाला खर्च पण तसाच येणार आहे. राहायचा खर्च तर येतोच, ॲज वेल ॲज आपला जे ट्युटरचा खर्च असतो, म्हणजे कॉलेजमध्ये जे तुम्हाला शिकवलं जातं त्याचाही खर्च असतो, राहण्याचा खर्च असतो. हे तुम्ही पाहून जे आहे ते कॉलेज सिलेक्ट करू शकता. आणि कॉलेज सिलेक्ट केल्यामुळे एक प्रोबॅबिलिटी बी वाढते, ज्यावेळेस तुम्ही हे कोर्स कंप्लीट करून बाहेर पडता, इंडस्ट्री रेडी होता, तर जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे जर तुम्ही हा कोर्स केलेला असेल तर तुम्ही इंडस्ट्री रेडी होता आणि इमिडिएट तुम्हाला जॉब दिला जातो. म्हणजे डिग्रीच्या बेसिसवर नाही, तुमच्याकडे ते पर्टिक्युलर स्किल पण असतं आणि डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं नाव किंवा कॉलेजचं नाव सुद्धा मॅटर असतं. त्याच्यामुळे कॉलेजेस जे आहेत ते वाईजली चूज करा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही इतर माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की 3 वर्षांमध्ये कोणकोणत्या सब्जेक्टचा मेनली आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला क्लासिकल अल्जेब्रा, मॉडर्न अल्जेब्रा, ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री 2D, डिफरन्शियल कॅल्क्युलस, डिफरन्शियल इक्वेशन्स, इंटिग्रल कॅल्क्युलस, वेक्टर अनालिसिस, डायनॅमिक्स, लिनियर प्रोग्रामिंग, स्टॅटिस्टिक्स, सॉलिड जिओमेट्री 3D अशा प्रकारचे सब्जेक्ट पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण ह्या सब्जेक्टवर फोकस करतात, आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पूर्ण जे सब्जेक्ट आहेत ते मॅथमॅटिक्सचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री किंवा फिजिक्स या विषयांचा जरा कमी वापर पाहायला भेटतो. केमिस्ट्री तर पाहायलाच भेटत नाही, पण जे इक्वेशन्स आहेत, जिओमेट्री आहे, अल्जेब्रा आहे, हे जे मॅथचा यांना कणा मानला जातो, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासाव्या लागतात. तर अशा प्रकारचा सिलेबस आहे. जर तुम्हाला याचा सिलेबस डिटेलमध्ये रीड करायचा आहे तर आत्ताच तुम्ही व्हिडिओला पॉज करून पूर्णपणे सिलेबस रीड करू शकता. अदरवाईज याचे मुख्य विषय जर तुम्हाला रीड करायचे असतील सविस्तर पद्धतीने, तर डिस्क्रिप्शन मध्ये जी फर्स्ट लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही याचे विषय सुद्धा रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी आहे ती आहे हायर एज्युकेशन. आता बघा, हा BA चा कोर्स आहे, म्हणजे हा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, ज्याला UG म्हणलं जातं. पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. जर तुमच्याकडे अजून रिसोर्सेस आहेत, शिकण्यासाठी अजून वेळ आहे, पॅरेंटची परमिशन आहे, फायनान्शियली काही इश्यू नाहीयेत, तर तुम्ही पुढे PhD पण करू शकता. तुमच्या मनावर आहे, तुमच्यासाठी खूप सारे जे दरवाजे असतात किंवा गेट्स असतात ते ओपन होतात. पण हे जे डिसिजन आहे ते तुम्ही वाईजली घेऊ शकता. आता तुम्ही PG करायचं आहे तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर ॲज वेल एज देशाच्या बाहेर सुद्धा करू शकता. हे प्रॉपर तुमच्यावर डिपेंड आहे. हायर एज्युकेशनची संधी अवेलेबल आहे. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, गव्हर्नमेंटच्या व्हेरियस फील्ड्स असतात जिथे हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला ज्या पर्टिक्युलर या उमेदवारांसाठी ज्यांनी हा कोर्स कंप्लीट केला त्या विद्यार्थ्यांसाठी जॉब वॅकन्सीज असतात. आता गव्हर्नमेंटचे कोणकोणते सेक्टर्स आहेत, तर तुम्ही MPSC आहे, UPSC आहे किंवा बँकिंग सेक्टर आहे. बँकिंग सेक्टरमध्ये मॅथमॅटिक्स हा विषय जो असतो तो कणा असतो किंवा स्पाइन मानलं जातं. तर मॅथमॅटिक्स आहे, तर तुम्ही जर हा कोर्स चांगल्या पद्धतीने केला तर याच्या भरोश्यावर किंवा याच्या डिपेंड राहून तुम्ही चांगला स्कोर करू शकता. एक प्रॉपर अभ्यास करून, इतर विषय अभ्यासून MPSC UPSC सारख्या एक्झाम पण तुम्ही क्रॅक करू शकता आणि एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे, गव्हर्नमेंट जॉबमध्ये ऑलरेडी खूप कॉम्पिटिशन आहे. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडणार आहात डिग्री करून, तर तुम्हाला हे बघायचं आहे
की कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे किंवा तुमच्या एक्सपर्टीज आहेत, त्यानुसार तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता. किंवा अवघड जात असेल तर तिसरा पर्याय तुमच्याकडे आहे, ती आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता ह्या जॉब कोणकोणत्या, तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही अकाउंटंट, टीचर, रिसर्चर, स्टॅटिशियन, एरोडायनॅमिक स्पेशालिस्ट अशा प्रकारचे जॉब जे आहेत ते मिळवू शकता. आता हे जॉब्स आहेत, तर या जॉब्स आपल्याला कुठे मिळू शकतात, ऑर्गनायझेशन कोणकोणते आहेत, तर त्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जॉब्स मिळतात. तसंच मी सांगितल्याप्रमाणे बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, इंजिनिअरिंग फर्म्स, रिसर्च फर्म्स या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळतात. आता इथे जे असतात कॉम्प्लेक्स मॅथमॅटिक्स, कॉम्प्लेक्स फिजिक्स याचा वापर केला जातो, मॅथमॅटिकल इक्वेशनचा वापर केला जातो. त्यामुळे जे आहे, ज्यांनी मॅथमॅटिक्स हा विषय अभ्यासलेला आहे त्यांची जास्त गरज असते. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे असेल, इंडस्ट्रीसाठी जे आहे इम्प्रुव्हमेंट्स करणं असेल, हे जे आहे एक मॅथमॅटिशियन करू शकतो, ज्याचा मॅथमॅटिक्स मध्ये जे आहे पकड मजबूत आहे. तर असा व्यक्ती बदल घडवून आणू शकतो. पण लक्षात ठेवा, हे तीनही पर्याय जे मी सांगितलेले आहेत, मग ते हायर एज्युकेशन आहे किंवा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं आहे, हे तेव्हाच पॉसिबल आहे ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स सिरियसली कराल, चांगल्या कॉलेजमधून कराल. बाकी याच्या जॉब रोल्स काय आहेत, याचा ऍव्हरेज पगार काय आहे किंवा मी ज्या जॉब सांगितल्या त्यांचं काम काय असतं म्हणजे जॉब रोल, तर हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता आपण पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडला नाही पाहिजे किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय आहे. तर बघा, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना आर्ट्स अंतर्गत कोर्स निवडायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्सवर ज्यांची पकड आहे ती मजबूत आहे, मॅथमॅटिक्स विषय हा खूप सोपा वाटतो. ऍक्च्युअली 99% लोकांना वाटणार नाही, पण 1% अशी व्यक्ती असतात ज्यांना खूप सोपा जातो. जर तुम्हाला मॅथ ह्या विषयामध्ये जे आहे अजून स्किल्स अचीव्ह करायचे आहेत, डिग्री पण त्यातच मिळवायची आहे, आवड आहे, तर तुम्ही हा कोर्स चूज करू शकता. फॉलोइंग मी जे जॉब सांगितलेले आहेत, ज्या तुम्हाला संधी मिळवायच्या आहेत किंवा आर्टिकल जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते वाचून जर तुम्हाला त्यातल्या अजून संधी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत वगैरे, तुम्हाला जर एक्सपर्टीज आहे तर तुम्ही हा कोर्स चूज करा. ज्या विद्यार्थ्यांना जे आहे मॅथमॅटिक्स हा विषय अवघड जातो, त्या विद्यार्थ्यांनी बिलकुल ह्या कोर्सकडे पाहिलंही नाही पाहिजे. कारण याच्यामध्ये 3ही वर्ष, हे जे 6 सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा भरभरून अभ्यास शिकवला जातो. आणि जर तुम्ही हे तुम्हाला समजतच नाहीये की जिओमेट्री काय आहे, 2D काय, 3D काय किंवा अल्जेब्रा काय, ऑलरेडी आपण 10वी 12वी कसं तरी मुश्किलीनं पास केलेली आहे. आपण जर मार्क जर पाहिले तर मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला कमी आहेत, आणि असं जर होत असेल तर बिलकुल या कोर्सच्या नादी लागू नका. कारण तुम्हाला याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करणंच अवघड जाईल, हे डिग्री कंप्लीट करणंच अवघड जाईल. आणि असं बी होऊ शकतं की तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड सेमिस्टर मध्ये क्विट कराल. तिथं तुमचा टाइम, तुमची एनर्जी आणि तुमचा पैसा वाया जाऊ शकतो. म्हणून वाईजली चूज करा. तुमच्या जी आवड आहे त्यानुसार तुम्ही या कोर्सकडे पहा. अदरवाईज तुम्ही जर सायन्स स्ट्रीम मधून असाल तर BSc अंतर्गत येणारे कोर्स आहेत, मॅनेजमेंट अंतर्गत येणारे कोर्स आहेत, पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. पण आर्ट्स मध्ये करायचं असेल तर BA मध्ये सुद्धा वेगवेगळे कोर्स आपल्याला पाहायला भेटतात, जे आम्ही रेग्युलर इथं अपलोड करत आहोत. त्याच्यामुळे प्लेलिस्ट चेक करायला विसरू नका. आपली studyflowcourses.in ही वेबसाईट चेक करायला विसरू नका. इथं आपण 10वी 12वी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स हे पण कोर्स अपलोड करणार आहोतच. बाकी या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच तुमचे जे काय प्रश्न असतील, जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ॲज वेल ॲज इथे कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा विचारू शकता. आम्ही रिप्लाय 100% तुम्हाला देऊ आणि तुम्हाला गाईड करू. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.